हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पूजा खेडकरवर यूपीएससी कडून गुन्हा दाखल, खोटी कागदपत्र सादर केल्याने कारवाई, स्वतःचं आणि आई वडिलांचं नाव बदलून परीक्षा दिल्याचा आरोप। निवड रद्द करण्याबाबत यूपीएससी कडून पूजा खेडकरला कारण दाखवा नोटीस जारी, भविष्यात यूपीएससीची परीक्षा देण्यापासून रोखण्यात का येऊ नये, पूजा खेडकरला यूपीएससी कडून कारणे दाखवा नोटीस। शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा दिलासा, पवार गटाचं तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह कायम, तुतारीसारखी दिसणारी इतर चिन्ह गोठवली। निवडणूक आयोगाने बिगुल आणि तुतारी चिन्ह गोठवलं, पवार गटाला या चिन्हांमुळे लोकसभा निवडणुकीत फटका बसला होता। पवार गटाच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाचा निर्णय। भाजप नेते अमृता पवार शरद पवार गटात जाण्याची शक्यता, अमृता पवारांनी शरद पवारांचं स्वागत केल्यानं भुवया उंचावल्या। छगन भुजबळांविरोधात भाजपच्या अमृता पवार मैदानात, अमृता पवार येवला मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक। मराठा आरक्षणासाठी जरांगेंकडून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा, उद्या सकाळी 10 वाजल्यापासून अंतरवाली सराटीत उपोषण। भाजपच्या बैठकीत अजितदादा शिंदे गटाबाबत तक्रार, लोकसभेत दादांच्या काही आमदारांनी मवियाला मदत केली तर शिंदेना 15 जागा दिल्याने विधानसभेत त्रास होऊ शकतो, भाजप नेत्यांचा आरोप, सूत्रांची माहिती। मित्रपक्षाचं खच्चीकरण करणं ही भाजपची नीती, सुप्रिया सुळे यांचा भाजपवर निशाणा। मीडियाला वाईट देण्यासाठी भाजपकडून नेत्यांची नेमणूक, सकाळी 4 नेत्यांची टीम तर दुपारी 6 नेत्यांची टीम मीडियाशी बोलणार। शिवरायांच्या वाघनखाची पहिली झलक, साताऱ्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं उद्घाटन, नागरिकांना उद्यापासून शिवकालीन वाघनखं पाहता येणार। शिवरायांच्या वाघनखांनी कुणाचा कोथळा काढायचा नाही, पण विरोधकांच्या बुद्धीवर लागलेली बुरशी आणि गंज मुख्यमंत्री शिंदे काढतील, फडणवीसांचा मविया नेत्यांवर निशाणा। नियमबाह्य सरकार, नियमबाह्य वाघनखं, महाराजांच्या विचारांना काळं फासण्याचा प्रयत्न, जुलमी सरकारचा कोथळा बाहेर काढू, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल। काही लोक वाघनखांवर शंका उपस्थित करतात, हे दुर्दैव, वाघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे शिवरायांच्या शौर्याचा अपमान, मुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका। शिंदे सरकार महाराष्ट्राचा गौरव संपवतंय, अरबी समुद्रात अद्यापही शिवरायांचं स्मारक नाही, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात राज्य मागे, नाना पटोले यांची टीका। विधानसभेत काँग्रेस मवियातून सर्वाधिक जागांवर दावा करणार, कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर चर्चा, विधान परिषदेत फुटलेल्या आमदारांवर दिल्लीत निर्णय होणार। महाराष्ट्रातील जनतेला गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावर काळा रंग दूर करा, अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवरून अमोल कोल्हेंचा निशाणा। दारू पिऊन गड किल्ल्यांवर जाऊ नका, अन्यथा कारवाईचा बडगा असा बसेल की कायमची दारू उतरेल, अजित पवारांचा तळीरामांना कडक इशारा। विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधी कारवाईला स्थगिती, भर पावसात अतिक्रमणांवर हातोडा कशासाठी, मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। जगभरातील मोठी आंतरराष्ट्रीय विमानतळं ठप्प, मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे विमानसेवा विस्कळीत, विमानसेवा पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे लंडन शेअर बाजार ठप्प, स्काय न्यूजचं प्रक्षेपण थांबवण्यात आलं, तर जगभरात आयटी आउटेजची समस्या। भारत सरकारनं मायक्रोसॉफ्ट कंपनीशी संपर्क साधत सर्व्हरमधील बिघाडाबाबत माहिती घेतली, तर ऑस्ट्रेलिया सरकारनं आपत्कालीन बैठक बोलावली। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडीमुळे ब्रिटन सरकारने रेल्वे सेवा बंद केली, तर इस्रायलच्या बँक सेवांवर मोठा परिणाम। रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यासह 6 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर राज्यात वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता, पुणे हवामान खात्याचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।